हॅलो अँड वेलकम टू ट्रेडर्स. सो आजच्या म्युच्युअल फंडच्या पार्ट 4 मध्ये आपण बघणार आहोत डेप्ट फंड्स. आता डेप्ट फंड्स म्हणजे काय? डेप्ट फंड्स म्हणजे असे फंड्स असतात जे डेप्ट मध्ये इन्व्हेस्ट करतात. डेप्ट म्हणजे कर्जात इन्व्हेस्ट करतात. आता गेल्या वेळी आपण इक्विटी बघितलेलं. इक्विटी म्हणजे काय? इक्विटी म्हणजे शेअर बाजारात इन्व्हेस्ट करतात ते. फॉर एक्झाम्पल स्टॉक्स मध्ये. फिक्स्ड इन्कम किंवा डेप्ट फंड्स काय करतात? डेप्ट मध्ये. आता बाय डेफिनेशन आपण जे डेप्ट म्हणतो तसं ते डेप्ट नसतं. फरक काय असतो? फॉर एक्झाम्पल तुम्हाला हाऊस लोन पाहिजे, तर तुम्ही 4 बँकांकडे जाल, त्यांचे रेट बघाल आणि कुठचा तरी एक निवडा. कंपनीज किंवा गव्हर्नमेंट असं करत नाही. ते म्हणतात की आम्हाला 10,000 रुपये पाहिजे 2 वर्ष वापरायला, आणि आम्ही पर इयर 5% इंटरेस्ट देणार किंवा 5% डिव्हिडंड देणार. आता हे ते बॉन्ड इश्यू करतात. बॉन्ड इश्यू करतात म्हणजे काय? थोडक्यात ते सांगतात की आम्हाला असं असं पाहिजे, आणि मग लोक त्याला बाय करतात. लोक किंवा कंपनीज, इतर कंपनीज, म्युच्युअल फंड्स, बँक्स, कोणीही त्याला बाय करू शकतो. सेम विथ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट आता सगळ्यात फेमस आहे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स, राईट? एसजीबीस. गव्हर्नमेंटने मध्ये इश्यू केले, त्यांचा इंटरेस्ट रेट चांगला होता. थोडक्यात काय, गव्हर्नमेंट म्हणते की आमचं सोन्याच्या ह्याच्यावरती आम्ही तुम्हाला देतोय, की ऍक्च्युली सोन्याच्या ह्याच्यावरती तुम्ही आम्हाला द्या. त्याच्यावर बदल्यात तुमच्या नावावरती हे सोनं ठेवलं जाईल, हे त्याच्यातून तुम्हाला एक सजेट रिटर्न मिळेल. हा बेसिकली सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड होता. तसेच नॉर्मल बॉन्ड्स पण असतात गव्हर्नमेंटचे. फॉर एक्झाम्पल केरळ गव्हर्नमेंटने लेटचे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मला एक ब्रिज बांधायचं आहे, त्याच्यासाठी लोन हवंय. तर ते म्हणू शकतात वन्स अगेन की आम्हाला 1-2 कोटी रुपये हवेत, आम्ही तुम्हाला पर इयर 5%चा डिव्हिडंड देतो, आणि मग तो बॉन्ड ते इश्यू करतो. तो बॉन्ड इश्यू झाल्यानंतर लोक त्या बॉन्डला बाय करू शकतात. आता बाय करू शकता याचा अर्थ तुम्ही लगेच 2 कोटीचा तो बाय करायला लागतो असं नाही. 2 कोटीपैकी तुम्ही 10,000 द्याल, अजून कोणतरी 20,000 देईल, कुठची तरी अजून एक बँक लाखभर रुपये देईल. असं मिळून ते 2 कोटी रुपये पूर्ण होईल, तेव्हा तो बॉन्ड कम्प्लीट होईल. ठीक आहे. तर आता त्याच्यात पण फरक असतो. आता मी 2 वर्ष म्हणालो. कधी कधी कंपनीज 91 दिवसासाठी पण घेऊ शकतात, 10 दिवसासाठी पण घेऊ शकतात, अगदी एका दिवसासाठी पण घेऊ शकतात. त्यानुसार फंडची कॅटेगरी बदलायचं. आता लिक्विड फंड्स म्हणजे काय? लिक्विड फंड्स असे फंड्स असतात ते अशा कंपनीजना देतात जे एकदम ऑफ 91 दिवसासाठी तो बॉन्ड घेतात. म्हणजे काय, बॉन्डची मॅच्युरिटी 91 दिवसाची, 3 महिन्याची असतात. अल्ट्रा शॉर्ट 3 ते 6 महिने, लो 6 ते 12, आणि पुढे शॉर्ट ड्युरेशन, लॉंग ड्युरेशन वगैरे पण आहेत. रिटर्न्स कसे असतात? जितक्या कमी दिवसासाठी तुम्ही इन्व्हेस्ट केलंय तितके कमी रिटर्न्स, जितक्या जास्त दिवसासाठी इन्व्हेस्ट केले तितके जास्त रिटर्न्स. साधा रूल आहे. पण रिस्कचं पण तसंच. आता व्हॉलॅटिलिटी रिस्क लो फंड्सना, शॉर्टर ड्युरेशन्सना जास्त असते. फक्त व्हॉलॅटिलिटी दिसते. पण इथे व्हॉलॅटिलिटी तेवढी नसते. रिझन काय? तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नाही इन्व्हेस्ट करत आहे. आता हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. हेतला कुठचाही फंड स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करत नाही. हे फक्त डेप मध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे काय, रिलायन्सच्या कर्जात त्यांनी इन्व्हेस्ट केलं. आता काय काय फंड्स असतात क्रेडिट रिस्क, वाईट कर्जांमध्ये पण इन्व्हेस्ट करतात. तर क्रेडिट रेटिंग म्हणजे काय ते पण मी सांगेन. तर आपण पहिल्यांदा लिक्विड फंड्स बघू. जास्त लिक्विड फंड्स अवेलेबल नाही आहेत इंडियात. 4च आहेत मेन ह्याच्यात, राईट? एचडीएफसी, एसबीआय, आदित्य आणि आयसीआयसीआय. सगळ्यांचे रिटर्न बघितले 3 इयरचे, तर ऑलमोस्ट 60%च येते. आता तुम्ही म्हणाल की मग मी एफडीत इन्व्हेस्ट करेन ना, मला 60%चा रिटर्न मिळेल, ह्याच्यात कशाला मी इन्व्हेस्ट करू? ह्याच्यात फंड्स पार्किंगसाठी वापरतात. हा एक इम्पॉर्टंट यूज आहे. पार्केर सेव्हिंग्स दिसते इथे. लिक्विड फंड शॉर्ट ड्युरेशन, अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन, इव्हन लो ड्युरेशन मध्ये आहे ना, शॉर्ट खाली आहे पण तो वरती पण येऊ शकतो. त्याचा मेन यूज आहे की तुम्ही, लेटसे तुम्हाला इक्विटीत इन्व्हेस्ट करायचं, पण आता मार्केट खूप वरती आहे. ऑब्व्हियसली मार्केट वरती आहे, थोडं खाली पडल्यानंतर इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळतील ओव्हरऑल म्हणते मी. अशा केसमध्ये तुम्ही काय कराल? आता तुम्ही इन्व्हेस्ट नाही करू शकत, पण नुसतं सेव्हिंग्स अकाउंटमध्ये पण नाही ठेवू शकत. सेव्हिंग्स अकाउंटला तुम्हाला 3%चा रेट मिळेल, राईट? पण त्याची एफडी पण नाही करू शकत, कारण एफडीला एक टाइम पिरियड असतो की 1 वर्षाची, 2 वर्षाची. उद्या मार्केट पडलं तर काय कर, राईट? उद्या मार्केट पडलं तर तुम्हाला उद्या इन्व्हेस्ट करायला लागेल ना. मग लगेच एका दिवसात एफडी मोडून नाही चालत. पण सेव्हिंग्सला ठेवलं आणि 3 महिने मार्केट तिथेच राहिलं, वरतीच राहिलं, तरी पण प्रॉब्लेम आहे. अशा वेळी तुम्ही सेव्हिंग पार्क करू शकता लिक्विडिटी फंड्समध्ये किंवा लो ड्युरेशन किंवा अल्ट्रा शॉर्टमध्ये. हे काय करतात? इथे तुम्ही ह्याला 6 दिवसांचं साधारण आय थिंक पिरियड असतं. आपण चेक करू त्यात लगेच. 6 दिवसांचं पिरियड म्हणजे काय, याच्यात लॉक इन पिरियड नसतो अजिबात. पण एक्झिट लोडचं जे असतं ते एकदमच 6 दिवसात असतं. 6 दिवसाच्या आधी एकदम मायनर तुम्हाला चार्जेस बसतात, त्याच्यानंतर अजिबात चार्जेस बसत नाहीत.
सो ह्यावेळी तुम्ही काय करू शकता, लेट से 6 दिवसात मार्केट पडलं, लगेच तुम्ही इथनं फंड तुमचा काढला, लिक्विड फंड मधनं तुमचे पैसे काढले आणि जिथे तुम्हाला इक्विटी जिथे इन्व्हेस्ट करायचे तिथे इन्व्हेस्ट केलं. ह्याला म्हणतात पार्कर सेव्हिंग्स, की तुम्ही सेव्हिंग कुठेतरी ठेवताय जिथे तुम्हाला जास्त इंटरेस्ट मिळतो सेव्हिंग्स पेक्षा. मे बी कमी काय एफडीच्या इक्वल मिळतो, पण तुम्हाला अट राहत नाही की तुम्ही 2 वर्ष पैसे ठेवायला पाहिजेत. आता ह्याच्यात अजून एक ऍडव्हान्टेज मिळतं बरेच वेळा, शॉर्ट ड्युरेशन किंवा त्याच्या खालचे त्यांना एफडी पेक्षा जास्त इंटरेस्ट पण मिळतो. लिक्विड फंड्स मध्ये आता ह्यांच्यात फरक काय, लिक्विड, अल्ट्रा शॉर्ट आणि लो ड्युरेशन. लिक्विड फंड्स जर का तुम्हाला अगदी लगेच 15 दिवसात पैसे काढायचे तर लिक्विड बेटर. पण समजा तुम्हाला वाटतं की एक 4 महिने मार्केट वर राहणार आहे, तर तुम्ही अल्ट्रा शॉर्ट किंवा लो ला जाऊ शकता. रिझन काय, रिटर्न्स बेटर आहे अल्ट्रा शॉर्ट आणि लोचे. आता मी रिटर्न्स ते तुम्हाला दाखवले. तर इथे अल्ट्रा शॉर्ट लिक्विड पासून सुरू करू. अल्ट्रा शॉर्ट पेक्षा शॉर्ट लिक्विड आहे, ठीक आहे. 10 इयर रिटर्न्स बघत गेलात लिक्विड जास्त आहे. आता त्याच्या पुढे शॉर्ट, शॉर्टचे थोडे कमी आहेत. लो, लो आता शॉर्ट पेक्षा थोडा जास्त असतो, थोडे जास्त रिटर्न्स. नुसते शॉर्ट, आता अल्ट्रा शॉर्ट झालं, नुसते शॉर्टचं अजून जास्त. मीडियम अजून जास्त. लॉंग अजून जास्त. आता अबाव मीडियम, ठीक आहे, शॉर्टच्या वरती सगळे तुम्हाला एफडी पेक्षा बेटर इंटरेस्ट रेट देत आहे. सो ओव्हरऑल बाय द रिस्क पण एफडी पेक्षा जास्त आहे, ठीक आहे. एका दिवसात किंवा एका महिन्यात तुमचे पैसे इथे थोडे कमी झाले, पण ओव्हर द लॉंग पिरियड, 5-10 वर्ष, रिटर्न चांगला मिळतो. बाय द इव्हन 5 वर्षाला तुम्ही बघितलं तर ऍव्हरेज रिटर्न कमी. मग ह्याच्यात काय इन्व्हेस्ट करायचं, पार्किंग मला नाही करायचं. तुम्ही म्हणते नाही मला इन्व्हेस्ट फक्त लिक्विड मध्ये करायचे, पार्क वगैरे नाही करायचे, मला पैसे एफडीच्या सारखे इन्व्हेस्ट करायचे, तर तुम्ही शॉर्ट ड्युरेशनला करू शकता किंवा इव्हन लॉंगरला पण करू शकता. तुम्हाला डिव्हिडंड मिळतो जो एफडी पेक्षा बेटर असतो बरेच वेळ. का बेटर असतो, कारण त्याच्यात टॅक्स इम्प्लिकेशन वेगळे असतात एफडी पेक्षा. आता युजली मी कुठच्याही शॉर्ट्सला शॉर्ट ड्युरेशनला क्लिक केलं, बाय ते जास्त नाही शॉर्ट ड्युरेशनचे, पण 3-4च फंड्स आहेत, तर तुम्हाला इथे ऍज पर टॅक्स लॅब तुम्हाला एक्झिट लोड दिसतो. बाय द वे सॉरी, टॅक्सेस दिसतात, एक्झिट लोड नसतोय. तर तुम्ही म्हणाल मग काय फरक पडतो, मग मी एफडीच करेन. बरेच वेळा डिव्हिडंडला टॅक्स तुम्हाला कसा बसेल हे वेगळं असतं, राईट. डिपेंडिंग अपॉन युअर इन्कम तुम्हाला बरेच वेळा बेटर असतं की तुम्ही कुठच्या तरी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट कराल रॅदर दॅन एफडी. कारण टॅक्स इतका कट होतो त्याच्यात तुम्हाला म्युच्युअल फंड जास्त फायदेशीर ठरतं. किंवा डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा डिव्हिडंड डायरेक्ट अकाउंटला घेणं हे पण बेटर असू शकतं कम्पेअर्ड टू ग्रोथ मध्ये इन्व्हेस्ट करणं. आता मी ग्रोथ म्हणजे काय, डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आणि डिव्हिडंड म्हणजे काय, नुसतं डिव्हिडंड म्हणजे काय, हे फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट अशी, लिक्विड फंडची रिस्क कमी असते असं मी म्हणतोय, पण कशापेक्षा कमी असते, इक्विटीपेक्षा कमी असते. इक्विटीपेक्षा खूप कमी रिस्क असते, पण ऍट द सेम टाइम एफडीज पेक्षा जास्त रिस्क असते. ऍज लॉंग एज तुम्ही कुठे गेला तर गव्हर्नमेंट फंड्समध्ये, गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करत नाही. जर का तुम्ही इंडियन गव्हर्नमेंटच्या बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करत असाल किंवा गव्हर्नमेंट बॅक्ड बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करत असाल, तुमची रिस्क माझ्या मते ऑलमोस्ट झिरो असते. असं मी का म्हणतोय, कारण 1947 पासून एकही इंडियन गव्हर्नमेंटचा बॉन्ड आतापर्यंत डिफॉल्ट झाला नाही. कॉर्पोरेट बॉन्ड डिफॉल्ट झालेत, गव्हर्नमेंट ओन सबसिडरीज किंवा गव्हर्नमेंट पीएसयूज बेसिकली त्यांचे बॉन्ड डिफॉल्ट झालेत. गव्हर्नमेंट बॉन्ड एकही डिफॉल्ट नाही झाले आतापर्यंत. सो ऑलमोस्ट तो रिस्क फ्री असतो आणि ज्यांना खूप मोठी अमाऊंट आहे आणि रिस्क ऑलमोस्ट रिस्क फ्री इन्व्हेस्ट करायचे, रिस्क फ्री काहीच नसतं, ऑलमोस्ट रिस्क फ्री इन्व्हेस्ट करायचे, त्यांना गव्हर्नमेंट बॉन्ड हे खूप चांगला ऑप्शन आहे. बँक्स पेक्षा जास्त स्टेबल ते असू शकतात काही केसेसमध्ये. आता इतर पण एक फिक्स्ड इन्कम इंडेक्स ज्याने तुम्हाला फिक्स इन्कम मिळत राहतो, पण हे ओव्हरऑल तर डेट फंड्स. आता ह्याच्यातलं पार्कर सेव्हिंग्स तुम्हाला कळलं असेल. जास्त डिटेलमध्ये आपण लॉंग टर्मचे पुढच्या वेळी बघणार आहोत, लॉंग टर्मचे ते वर्क कसे करतात. ठीक आहे, आजसाठी इतकंच. ज्यांना व्हिडिओ आवडतात तुम्ही प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.